चला दोन्ही सलामीवर पाठवायचे आहेत. आई जलवादेवी सरावली संघाचे दोन्ही सलामीवर पाठवायचे आहेत. एक सुरेख अशी शस्त्ररक्षणाची व्यूहरचना आखलेली आहे. टेबी खोडावे आई जीवदानी टेबी खोडावे संघाने दोन्ही सलामीवर मैदानामध्ये जात आहेत. तसेच आमच्या या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती श्रीराम संघाचे माजी कर्णधार ज्ञानेश्वरजी गोविंद वैती हे सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये सामन्याचा आनंद लुटतात. तसेच आमचे प्रसादजी पाटील असतील, तसेच आमचे नांगऱ्या शशिकांत हे खरोखरच रोज सामन्याचा आनंद लुटतात. शशिकांत उर्फ नांगऱ्या कालच्या दिवसात खरोखर श्रीराम संघाचे खेळाडू झोपेत असतील तेव्हा हा शशिकांत उर्फ नांगऱ्या यांनी सकाळी येऊन स्टेज आणि पूर्ण मैदान झाडण्याचं त्याने काम केलं सकाळी तेव्हा शशिकांत नांगऱ्या यांचं सुद्धा श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. चला पहिला चेंडू पडतोय संकेत यांचा दोन्ही सलामीवर मैदानामध्ये. उज्ज्वल आणि जयेश दोन सलाम क्लीन बॉल पहिला हादरा बसतोय तो आई जलवादेवी सरावलीला सलामीवीर क्लीन बॉल होऊन तंबूत परततोय. उज्ज्वल याच्या रूपात पहिला हादरा बसतोय तो आई जलवादेवी सरावली संघाला. एक अतिशय सुरेख हा अनुभव असलेला हा गोलंदाज अनुभवी अशी गोलंदाजी आई जीवदानी टेमी खोड्याकडून संकेत यांची खरोखर एक संकेत नावाने संकेत आणि समोरील आई जलबादेवीचा पहिला फलंदाज क्लीन बॉल होण्याला संकेत दिलेले आहेत. खरोखर काय गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी मानावी लागेल ती संकेताची. फार अनुभव आहे या गोलंदाजीकडे. अष्टपैलू अशी खेळी करण्याचे काम त्याच्याकडे आहे. सुरेख अशी खेळी करतोय. सुरेख आता पहिल्या षटकामध्ये आपण त्या पहिल्या फेरीमध्ये जी फलंदाजी पाहिली आता गोलंदाजी पाहतोय. अष्टपैलू अशी खेळीची कामगिरी करणारे खेळाडू आई जीवदानी टेंबीखोडा संघापुढे. पहिला चेंडू क्लीन बॉल होऊन तंबूत परतला आणि नवीन फलंदाज येतोय वरून येतोय. पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल आता नवीन फलंदाज आले तर वरून समोरील मारा करण्यासाठी ते संकेत षटकत संकेश हा अतिशय सुरेख असा चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू धावची दोनाची शक्यता आहे तिथे. खराब चेंडूची फेक दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. एका धावेवरती समाधान आणि धावसंख्या संघाची 1 ने वाढली. धावसंख्या होती संघाची 1. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख अतिशय जोरदार क्लीन बॉल तंबूत परतोय. दुसरा हादरा बसतोय तो आई जलबादेवी सरावली या संघाला. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. फाय नंबरची जशी प्रदान केलेला आदित्य आता वरून आणि आदित्य यांच्यावरती मदार असेल. आतापर्यंत जवळजवळ एकदा फलकावती लावलं 2 गडीच्या मुबल्यात. धावसंख्या फलकावती 1
एक मराठी सूर्य कशी गोलंदाजी होते दुपारचं सत्र, त्या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजी असायला हवी, परंतु तो गोलंदाजी होते तिथे. अतिशय सूर्य कसा चेंडू सरळ जातो, यष्टेक्षक रितेशजी कदम यांच्याकडे. एक सूर्य कशा यष्टेक्षाची भूमिका बजावताना टेंबी खोडावे गट मतलब टेंबी खोडावे आई जलवादेवी सरावली एकाच परिसरातले 8ही संघ आहेत. आणि खरोखर या प्रथम मंडळ या ठिकाणी कसराळी श्रीराम चषक या ठिकाणी खेळताना वाईटचा इशारा येतोय. पंच यांच्याकडून धावसंख्या होते ती 2. रॉकी दादा यांचे मानावे तेवढे आभार. खरोखरच आम्हाला कमी पडतील. रॉकी दादा भरपूर शुभेच्छा असतील. खरोखरच प्रथमच आपला रॉकी गट आपला संघ इथे दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. असे षटकातील पुढचा चेंडू धावची होण्याची शक्यता तिथे. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. सूर्यकश शतरक्षण जवळजवळ शतरक्षणात जेव्हा आपला एखादा कोच असतोय काय त्या कोचिंगमध्ये जॉन्टी रोजचं नाव पहिलं येईल. आता जवळजवळ मला वाटते गौतम गंभीरवरती नाखुश असल्यानंतर सर्वांची इच्छा होती का फिल्डिंग कोच म्हणून युवराज सिंग असायला हवा, बॅटिंग कोच म्हणून सुरेश रैना असायला हवा, हेड कोच म्हणून MS धोनी असायला हवा. मराठी टीम कोणा संघाचा कोणी जो कोच असेल क्षेत्ररक्षण कोच अतिशय सूर्य कशी कोचिंग दिलेली आहे. षटकातील पुढचा चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता. जेलबाद तिसरा हाता बसतो आई जलबादेवी संघाला. आणि नवीन फलंदाज देतोय तो राहुल. खरोखर वरून बांधून तंबूत परतला. अशी बरसात होईल असं वाटत होतं वरून, परंतु तसं काही झालेलं नाही. नवीन फलंदाज येतोय तो राहुल. आतापर्यंत जवळ 3 गडी बाद केलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडीच्या मोबल्यात धावसंख्या फलकावरती 3. वा सूर्य कशी गोलंदाजी. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच नवीन गोलंदाज येतो. गोलंदाजीसाठी समीर येतोय. दुसरं षटक हाताळताना समीर येतोय. सूर्य कसे क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचना या व्यूहरचनामध्ये खरोखर या जाल्यामध्ये अडकवण्याचा जेव्हा सूर्य कसा प्रयत्न झालेला आहे समोरील फलंदाजीसाठी करणारे फलंदाज यांच्यासाठी. षटकात पुढचा चेंडू अतिशय सूर्यकचा चेंडू हाताळलेला पुन्हा चेंडू येतो. पाहूया एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावशी फलंदाज प्रयत्न करतात. एका धावती समाधान मानतात आणि धावसंख्या होते ती 4. आतापर्यंत जखडून ठेवली आई जलबादेवी सरावली या संघाला. टेंबी खोडावे आई जीवदानी टेंबी खोडावे या संघाने धावसंख्या फलकावरती 4 धावा आतापर्यंत फलकावरती लावलेल्या आहेत. अतिशय सूर्य कशी गोलंदाजी. श्री अमोल पाटील दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू हवे ते पाहूया. झेल होण्याची शक्यता तिथे आणि झेलबाद. चौथा हादरा बसतोय 5 या धावसंख्येवरती. अतिशय सूर्यकशी गोलंदाजी आणि खरोखर सूर्यकशी गोलंदाजी होते या ठिकाणी जखडून ठेवलेलं आहे. आणि धावसंख्या फलकावरती 5 असताना गडीबाद झालेले आहे ते 4. सुपर डान्स. 5 धावा फलकावरती 4 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज जातोय सादिक. षटकार चौकारावर ते येतात की नाही ते पाहायचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये मागच्या सामन्यामध्ये 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला भेटले. आता षटकार चौकार येतात की नाही पाहायचं आहे. धावसंख्या 5 असताना 4 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक हाताळताना
दुसरं षटक आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती होती ती 3. आता दुसऱ्या षटकाची पुढचा चेंडू, चौथा चेंडू असेल. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते. आणि गोलंदाज जेव्हा गोलंदाजी सुरेख अशी गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षकाकडूनही सुरेख अशी साथ भेटते. खरोखर दोन अनुभवी मला वाटते संकेत असतील. संकेश असेल यष्टिक्षक भूमिकेत, तशी 10 नंबरची जशी प्रदान केलेला नितेश कदम जे असतील, एक फार अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे फार अनुभव. अष्टपैलू अशी खेळीची कामगिरी करणारे खेळाडू 10 नंबरची जशी प्रदान केला नितीशजी कदम, संकेश. खरोखर जेव्हा अनुभव आपल्या गाठीशी असतोय तो यंगस्टर म्हणजे नवीन पोरांना जेव्हा आपण पुन्हा पुन्हा संधी देतोय त्या संधी खेळण्यासाठी, तेव्हा खरोखर यंगस्टर जेव्हा आपले जुने जाणते खेळाडू जे संघामध्ये असतात त्याचा अनुभव जो जोरदार असा पील. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आई जीवदानी टीबी घोडा संघाची लेगबाईच्या रूपात धाव येते. धावसंख्या होती ती 7. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडीच्या मुळे धावसंख्या फलकावर येते 7. चला तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय, नितेश येतोय, नितेश कदम. खरं पंचांच्या रूपात असतात आज मला वाटतं गोलंदाजीसाठी ते आई जीवदानी टीबी घोडा संघाकडून एक सुरेख अशी गोलंदाजी आत्तापर्यंत 2 गोलंदाजी सुरेख अशी गोलंदाजी हाताळली. धाव फलकावरती धावा ते 7, गडीबाद झालेले ते 4. लारा डोली यांच्याकडून 2 विकेट जर घेतले नितेशजी कदम याने तर 500 रुपयाचं बक्षीस. आता एक गडी बाद झालेला आहे. 5वा आदराबाद नितेशजी कदम यांनी 2 गडी जर बाद केले तर लारा डोलिव आपले सहकारी मित्र लारा डोलिव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. एक गडी बाद झालेला आहे. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी नितेशजी कदम, एक अष्टपैलू अशी खेळीची कामगिरी करणारे खेळाडू आई जीवदानी टीबी घोडा संघा संकेश आणि नितेश कदम. संकटात घाबरायचं नाही, आई तुझ्या पाठीशी आहे. पाहायचं आता एक आज गडी बाद झाले. दुसऱ्या षटकाची पुढचा चेंडू पाहूया. षटकाची पुढचा चेंडू नितेश कदम यांचा सुरेख अशी गोलंदाजी, यॉर्क चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि एका धावेचे समाधान. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच सामना असेल आई जलवादेवी सरावली वर्सेस आई जीवदानी टीबी खोडवे यांच्या दरम्यान चालू असलेला सामना. निखिल आणि सादिक यांच्यावरती मदार असे. षटकातील पुढचा चेंडू सादिक यांच्यासाठी अतिशय सुरेख चेंडू निर्धारला जातो. आतापर्यंत 3 चेंडू, एक गडी बादही केलेला आहे नितीश कदम याने. सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना लारा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलं आहे ते नितेश कदम यांच्यासाठी. आता उर्वरित 3 चेंडू बाकी. 3 चेंडूमध्ये एखादा षटकार येतोय, चौकार येतोय की नितीशजी कदम एक गडी बाद करतात. 500 रुपयाचं बक्षीस आहे लारा डोलिव यांच्याकडून. षटकाची पुढचा चेंडू असेल नितीशजी कदम यांचा अतिशय सुरेख चेंडू. निर्धार चेंडू जातो संकेश यांच्याकडे. सुरेख असा यष्टिरक्षक. काय धावा आतापर्यंत आई जीवदानी सरावली जलबादेवी सरावली या संघाने फलकावरती धावा लावली 8. षटक चालू आहे ते 3रं. एक लो स्कोरिंग मध्ये मॅच जाईल असं वाटतंय. षटकाची पुढचा चेंडू येतोय. लो स्कोरिंग मध्ये मॅच जाते. पाहायचा आहे पुढे चेंडू हवेत आहे. सुरेखाची झेल टिपलेली आहे. नितीश कदम याने 2 गडी बाद टिपलेले आहेत. खरोखरच लारा याने लावलेलं बक्षीस 500 रुपयाचं बक्षीस
लारा डोली यांनी लावलेलं बक्षीस मला वाटते नितेशजी कदम यांनी पटकावलेलं आहे तिथे कॅश. उत्तम गावडने एक सुरेख अशी झेल टिपलेली आहे. खेळाडूने टिपली ह्याच खेळाडूने रॉकी ग्रुप चषकामध्ये अशी सेम टू सेम झेल टिपलेली आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण होते या खेळाडूचं खरोखरच अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण. रॉकी ग्रुप चषकामध्ये असं सुरेख असे क्षेत्ररक्षण झाले. सुरेख अशी झेल टिपली. आता ही झेल सुरेख टिपली. षटकातील पुढचा चेंडू नितेशजी कदम पाहूया. चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण धावसंख्या होते ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-9. जवळजवळ 3ची सरासरी राखलेली आहे ती आई जलबादेवी सरावली संघाने. 6 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 3-9. गडी बोली 6 गडीच्या मोबदल्यात 9 धावा फलकावरती. अतिशय खराब अशी फलंदाजी आई जलबादेवी सरावली. पहिल्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केलेली. षटकातील पुढचा चेंडू पाहूया. चेंडू हवेत आहे. 7वा गडी बाद होतोय. संकेश यांनी हा घेतलेला मराठी आतापर्यंत चौथा 4 गडी त्याच्या आवडती झालेल्या संकेशाच्या. 2 क्लिंग बॉलच्या रूपात 2 झेलच्या रूपात एक सुरेख अष्टपैलूची कामगिरी करतोय. ते दुपारच्या सत्रामध्ये आमचे सहकारी मित्र खरोखर ज्या ज्या ठिकाणी कुठे टुर्नामेंट असेल त्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी बाबल्या सर्व ठिकाणी असतात. एक अतिशय चांगला क्रिकेट प्रेमी बाबल्या. तसं नितेश कदम यांचे 500 जमा झालेले आहेत. आमचे सहकारी मित्र लारा डोलीव यांनी लावलेले हे बक्षीस. नितेशजी कदम यांनी जर 2 गडी बाद केले तर त्यांना 500 रुपयाचे बक्षीस लावलेलं होतं. लारा डोलीव यांच्याकडे ते 500 रुपये आमच्याकडे जमाही झालेले आहेत. आतापर्यंत गडी आहेत ती 7 धावसंख्या ती 9. आणि संख्येने 4 गडी बाद केलेले आहेत. चला नवीन फलंदाज आहे तो निहाल. षटकातील पुढचा चेंडू क्लिंग बोल्ड. काय जबरदस्त गोलंदाजी. 5 गडी बाद टिपलेले आहेत. 3 धावा देऊन आतापर्यंत दुसरं षटक हाताळतो. संगीत 4थं षटक आम्ही स्वतःचं दुसरं षटक त्याच्यामध्ये 3 धावा देऊन जवळजवळ 5 गडी बाद केलेले आहेत. ह्या स्पर्धेत मधला आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये 5 गडी बाद करणारा हा पहिला गोलंदाज ठरतोय तो संकेत गावड. खरोखर संकेश गावड यांच्यासाठी आज मला वाटते आमचे सहकारी मित्र शशिकांत वैती जर असते तर खरोखर आज बक्षीसचा वर्षाव झाला असता. एक सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजी संकेतजी गावड यांच्याकडून आपण पाहिली. सुरेख अशी गोलंदाजी पहिली. 8 गडी धावसंख्या ती 9. हॅट्रिक वरती पाहायचं आहे. नवीन फलंदाज झाले तो हार्दिक. बघा आमचा नांगराही बोलतोय तिथे घे विकेट 6वी विकेट. शशिकांत मला म्हणायचं आता संकेश याने 5 गडी बाद केले. 1 गडी बाद जर केलं तर संकेशच्या नावावरती किती विकेट होतील शशिकांत? षटकातील पुढचा चेंडू अतिशय जोरदार असा अपील आणि हॅट्रिक पूर्ण झाले. जोरदार टाळ्यामधून स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवा सर्व प्रेक्षकांनी. अतिशय चुरस या सामन्यामध्ये निर्माण होईल असं जणू वाटलं होतं परंतु तसं काही घडलेलं नाही. संकेश याने जे गोलंदाजी केली आतापर्यंत त्यांनी 6 गडी बाद केलेले आहेत. पायचीच्या रूपात बाद होतोय. काय गोलंदाजी वा सुरेख गोलंदाजी पाहायला भेटी त्या आई जीवदानी टेमी खोडावे संकेश याच्याकडून.
आणि 3 चेंडू टाकून झालेले आहेत. सामना आहे 5 षटकांचा. आई जलवादेवी सरावली संघाचे फलकावरती धावा आहेत त्या 9 आणि गडी बाद झालेले ते 9 धावा आणि 9 गडी बाद झालेले आहेत. धाव फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्यात ते 6 फलंदाज जे संकेश गावड याने बाद केलेले आहेत. त्या 6 फलंदाजामध्ये 3 क्लिंग बोल्ड केलेले आहेत, 2 कॅचच्या रूपात आणि 1 LBWच्या रूपात. एक सुरेख अशी गोलंदाजी संकेश गावड यांच्याकडून. एक अष्टपैलू अशी खिरीची कामगिरी करणारा खेळाडू संकेश गावड आई जीवद आणि टीबी खोडे संघाकडून गोलंदाजी हाताळतोय. सुरेख अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज आल्या. शेवटची जोडी मैदानामध्ये प्रीत आणि निखिल. चेंडू हवेत आहे, पाहूया जैन होण्याची शक्यता. मिस फील्ड झालेला आहे तिथे आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्या होते संघाची 10. आता जर मला वाटते ह्या काय 9 वरती 9 होते, धावसंख्या होती 9, तेव्हा 9 गडी होते. आता धावसंख्याची 10 आणि गडी बाद झाले ते 9. पाहूया चुरस आहे, गडी बाद होतोय. 10 धाव होते की नाही. 9 पाहिलं आपण, आता 10 धाव होते की नाही ते पाहायचं आहे. 9 पाहिलेले आहे. 10 धाव होते की नाही ते षटकातील पुढचा चेंडू संकेश गावड्याच्या पंचाच्या डावी साईडून मारा करतोय. पाहूया चेंडू हवेच आहे. 10 धाव होतात की नाही ते पाहायचं आहे. आणि खरोखर तू माय जय सुटलेली आहे तिथे. धावची होण्याची शक्यता. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी हाताळत होतं असं जणू सर्व प्रेक्षकांना आणि आमच्या मंचावरती सामन्याचा आनंद लुटतात. ज्ञानेश्वरजी वैती, दिलीपजी वैती, अमोलजी पाटील, सर्व शशिकांतजी वैती सामन्याचा आनंद लुटत होते. सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना वाटत होतं 9 वरती 9 होते, 10 वरती 10 होतात की नाही ते पाहायचं आहे. पण तसं काही घडलेलं नाही. एक चूक होते त्या शतरक्षाकडून. खरोखर ही झेल टिपायला हवी. उंच अशी हवेत होती, पण झेल काही टिपता आली नाही. धावसंख्या होती 11, गडी बाद येते 9. षटकातील पुढचा चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल संकेश गावड यांचा. षटकातील पुढचा चेंडू. हो, पुन्हा चेंडू पाहूया. 9 मन क्षेत्रामध्ये जातोय आणि षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 11, गडीबाद झाली ती 9. पाहूया शेवटचं षटक कोण हाताळतो ते पाहायचंय. थँक्यू डीजे. आत्तापर्यंत जवळजवळ 4 षटकं झालेली आहेत. 24 चेंडू हाताळले आहेत. त्या 24 चेंडूमध्ये 14 चेंडू डॉट आलेले आहेत. 10 चेंडूचा जे सामना झाला आहे त्याच्यामध्ये 11 धावा फलकावर दिल्या आहेत. 9 गडी बाद झालेले आहेत. पण शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज आहे तो नाशिक. तर खरोखर टेंबीखोडा संघाकडून आम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होतो तेव्हा एका नाशिकला पाहिलेलं ॲक्शन त्याची पाहिलेली लसित मलिंगासारखी होती. आता दुसरा नाशिक 1 नंबरची जशी प्रदान केलेला खराब चेंडूंच्या रूपात. वाईट चेंडू आव्हानाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 12. तसेच आमच्या श्रीरामगाव पंच कमिटीचे सदस्य माननीय श्री किशोरजी मांत्रे यांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावरती सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आगमन झालेलं आहे. त्यांचे सुद्धा श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन असेल. आणि हा षटकार येतोय खणखणीत असा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती संघाची 18 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. षटकार येतो. एक पहिल्या नंबरची जर्सी, एक क्रमांकची जर्सी प्रदान केलेला गोलंदाज. पहिला षटकार. दुसरा येतो की नाही पाहिजे. पुन्हा चेंडू हवेत आहे. पाहूया. 9 मेन क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि ह्या 2 धावा पूर्ण. खरोखर जेव्हा धावसंख्या होती ती 20 तर स्ट्राईक भेटलेली होती. 20 धावा फलकावरती लागले आहेत. गडीबाद झाले 9. शेवटची जोडी मैदानामध्ये. 5 चेंडू उर्वरित. 4 चेंडू बाकी. 4 चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज आहे तो निखिल.
एखादा दोन षटकार येत आहे ते माहिती पाहिजे. पुन्हा चेंडू पाहूया. स्टेट ड्राईव्ह म्हणता येईल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. धावची होण्याची शक्यता आणि धावबाद ऑल आउट झालेले आहेत आणि धावसंख्या होते ती 21. गडी बाद झाले ते 10 आणि 22 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे त्या आई जलबादेवी सरावली या संघाने आई जीवदानी टेमीखोडा संघापुढे. जय श्रीराम एन्जॉय आणि टीमला विनंती असेल सिद्धिविनायक. सिद्धिविनायक कांद्रेपुरे आणि जय श्रीराम एन्जॉय या दोन संघादरम्यान टॉस होईल. पहिल्या डावामध्ये खूप छान प्रकारची आई जुदानी संघानं गोलंदाजी केली आणि आई जलबादेवी सरावली संघाला फक्त 21 पर्यंत थांबवले आहेत. ज्यावेळी मैदानाच्या मध्ये नितेश कदम बॅटिंगसाठी येतील त्यावेळी नितेश कदम यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. खास करून सच्चिदानंद लाराकडून प्रत्येक सिक्सला नितेश कदम यांना 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. आणि जर नितेश कदम मैदानाच्या मध्ये दाखल झाले, धावून 3 धावा जर घेतल्या तर 115 रुपये 3 धाव्यांसाठी असणार आहेत. त्याच्या पाठीमागचं काहीतरी रहस्य आहे, कारण महिला बचत गटामध्ये गेल्यानंतर एक डब्बा भेटतो. नाव नाही पण त्याचं नाव नंतर सांगेन. षटकारासाठी 200 आहेत. 3 धावा धावून पूर्ण केल्यानंतर तुमच्यासाठी सच्चिदानंद लारा यांच्याकडून ते 115 रुपये दिले जाणार आहेत. पहिला बॉल सन्मान देण्यासाठी भाग पडलाय, ड्राईव्ह केलाय. उज्ज्वल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज कॅप्टन आलात. मात्रे साहेबांना विनंती असेल, मात्रे साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाही आता लाराने सांगितलं बाबा नितेश कदम जर आले मैदानावरती 2 रन जरी धावून घेतला तरी देखील तो 1 त्यांना दिला जाणार आहे. आता तो 1 ते किती जणांना देणार हा प्रश्न आहे, पण ऑलरेडी 500 रुपयाचं प्राइस त्यांनी कमावलेलं आहे. दफलक्यावरती धावा 2 सध्या टॉस होतोय आपण पाहू शकतायत. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. सन्मान्य अतिथी मान्यवर आहेत. दुर्गेशजी उपसरपंच कांद्रे भुरेचे त्यांनाही आपण एका बाजूने पाहतायत. मध्ये आमचे मान्यवर आहेत. टॉस झाला, टॉस पार पडला, टॉस जिंकलाय सिद्धिविनायकनं. डिसिजन आपण कळवायचं आहे. 5 षटकांचा मॅच. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 स्ट्राईक वरती संकेश लोअर फुलटस बॉल टर्न केलाय. बॉल चालला डीप मध्ये. त्या ठिकाणी धावा मिळतील 2. डिक्लरच्या माध्यमातून धावा प्राप्त होतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 4. टार्गेट तितकं मोठं नाही, फक्त 22-22चं टार्गेट.
तीन बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या 4. आजच्या दिवसामध्ये टेंबी खोडावे गटाला पण या मैदानावरती येत असताना पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील मात्र या मैदानावरती पेश करण्यात आलाय. ओव्हर द विकेट. वेगवान बॉल होता, तितकाच वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. असा एक पराक्रम या स्पर्धेमध्ये झाला होता. लोवेस्ट स्कोर जो आपण त्या दिवशी पाहिलात. पहिल्या दिवसामध्ये जाणता राजा खार्डी वर्सेस जरीमरे डोलिवचा संघ ऑल आउट. त्या ठिकाणी आपण पाहिलं जाणता राजा खार्डीला पहिला ऑल आउट केलं आणि त्याच्यानंतर जाणता राजा खार्डीनं देखील त्यांना ऑल आउट केलं. जवळपास 1 विकेट बाकी होता, म्हणजे 9 गडी त्यांच्या बाद झाले होते. प्रत्युत्तर त्या प्रकारे दिलं होतं की जरीमरे डोलीला तो मॅच गमवावा लागला होता आणि जाणता राजा खार्डी कोणी विचारही केला नसेल की जाणता राजा खार्डी संघ तो मॅच जिंकेल. आजही तसाच मॅच रंगलाय सध्या मैदानाच्या मध्ये, जिथे सर्वाधिक जास्त विकेट्स आपल्याला ऑल आउट पाहायला मिळाला तो टीम मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा पाठलाग सुरू आहे. पूल करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय पुन्हा एकदा डी झोन मध्ये. हो, डी झोन मध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी धावा मिळतील 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतात ती मात्र 8च्या घरामध्ये. 1 षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती. 22 धाव्यांचा टार्गेट. यापूर्वी आपण नामदेवजी वैती सरांचा आवाज ऐकलात. अंपायर्स म्हणून सध्या जयेश म्हात्रे मैदानाच्या मध्ये आहेत. धवल आणि पारस आमच्या बरोबर बाजूला दोघंही बसलेले आहेत. स्कोरिंगचं काम ते छान पद्धतीने करतायत. लाईव्ह टेलिकास्ट म्हणून मनीष निजाई या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं आतापर्यंत या स्पर्धेचं कव्हरेज करण्याचा प्रयत्न आणि जोडीला राज निजाई यांना आपण पाहू शकतात विश नेटवर्कच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर. विराज पहिला बॉल सॉफ्ट हँडने ढकलायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी रामचंद्र यांनी. संकेश दुसऱ्या बाजूला आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टार्गेट 22 धाव्यांचं 5 षटकांमध्ये अक्षरशः जखडून ठेवण्याचं काम करण्यात आलं. ते पहिल्या इनिंग मध्ये संकेश यांची ती गोलंदाजी 6 विकेट आज गोलंदाजीच्या माध्यमातून संकेश यांनी मात्र मिळवल्यात. फटका खेळायचा होता. आडव्या बॅटीने नियंत्रण नव्हतं या बॉलवरती फटक्यामध्ये. त्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील बॉल ओव्हर द विकेट. बागपूरला गेले, कट केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाठलाग करतायत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होईल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा परंतु थांबवलाय. 2 धाव्यांवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10-10 विदाउट लॉस आफ्टर 1.3 ओव्हर्स. रिक्वायर्ड रन रेट सध्या 3.43 दाखवतो या ठिकाणी. आता हे पारितोषिक थोडं उलटं लावलंय. सच्चिदानंद लार आणि नितेश कदम माहिती असू द्या त्याने असं बक्षीस लावलंय की इथे जर गोलंदाजी करणाऱ्या संघानं 2 विकेट घेतले तर 200 रुपये मला भेटणार आहेत. उलट आहे. त्याचं कारण आहे नितेश कदमला मैदानाच्या मध्ये येण्यासाठी त्याने पारितोषिक लावलं. उलट लावलंय. कशी पारितोषिक लागतील सांगू शकत नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता संकेतचा. डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती 11. या इनिंग मध्ये ते पारितोषिक लागलाय. पण तो रनआउटच्या माध्यमातून विकेट येऊ द्यात किंवा कशाही प्रकारे येऊ द्यात त्या प्रकारचे पारितोषिक आहे. 11 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. उद्या एक गाव एक संघ वसई तालुका तुम्हाला पाहायला मिळेल. फटका खेळलाय. छानरित्या खेळलाय. चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आलाय. मिसफील्डच्या माध्यमातून होईल चुकी. चेंडू सीमारेषेच्या पार चौकार आलाय आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 डीजे.
आणि टीम दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर टीम 94 धानिवचा संघ आहेत. 94 धानिव या नावानं तो खेळणार आहेत. म्हणजे राहिल यांच्या अगदी त्या टीम 94च्या नावानं धानिवचा संघ विश्वनाथ जाधव आणि टीम सुपर बॉईज भाईंदरचा संघ या मैदानावरती येईल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी, आयवन कोलीवाडा आणि कार्तिक 11 संतोष भुवन, विकास दुबे काजू आणि टीम तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. उद्याही खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही या मैदानावरती अनुभवणार आहात. एकूण 10 संघ जे आहेत ना ते या मैदानावरती उद्या एक गाव एक संघ वसई तालुका म्हणून तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्याच्या घडला पाहिजे तर 16. मॅचला जिंकण्यासाठी 22चं लक्ष होतं. 6 धावेची गरज. मोठा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करतायत संकेश त्या ठिकाणी. आज चांगला परफॉर्मन्स आपण पाहिलं तर आई जुदानी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल पटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत फील्ड करतायत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीत, फक्त एका धावेवरती समाधान. आणि दोन्ही खेळाडूंना माहित आहेत की आपल्या बाजूने मॅच चाललाय, जास्त काही घाई करण्याची गरज नाहीत. सिंगल घ्यायच्या, स्ट्राईक रोटेशन करायची, दुसऱ्या बाजूला जाऊन उभं राहायचं, याच गोष्टी आता दोन्ही खेळाडू करतायत. त्यामुळे धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचते. मात्र 17-17 5 धावेची गरज. ऑप्टमच्या थोडा बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू येतोय. पाच धावेची गरज. ओहो, पायावर टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. पंच वळतायत, व्हाईट बॉल इशारा घोषित करतायत. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धावेने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळते ती 19च्या घरामध्ये. 1-9 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2.4 ओव्हर्स. 2.4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 19. 3 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पुढील बॉल. निखिल पुन्हा एकदा तयार आहेत षटकातील पुढचा बॉल घेऊन. थोडा बाहेर टाकलाय, जास्त बाहेर निघाला बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 20-20 विदाउट लॉस आफ्टर 2.4 ओव्हर्स. 2 धावेची आता गरज ही मॅच जिंकण्यासाठी. पाकपुटला गेले, हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केला. त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होईल. 21-21. 13 बॉल 1 धावेची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे मिस्टेक घडतायत आणि हा सामना पंच सांगतात की 22-22च्या माध्यमातून रन प्राप्त. मॅच जिंकलाय, सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये आई जीवदानी संघानं. आणि आता संध्याकाळचा शेवटचा मॅच खेळण्यासाठी ते तयार असणार आहेत. हार्ड लक आई जलबादेवी सरावली, आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ह्या आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देत आहोत. पुढचा मॅच होतोय सिद्धिविनायक आणि जय श्रीराम एन्जॉय मध्ये. सिद्धिविनायकनं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग करायची आहे जय श्रीराम एन्जॉयला. 5 षटकांची मॅच काही वेळामध्ये सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संकेश यांच्या नावी जाईल, कारण 8 बॉल मध्ये 10 धावेची इनिंग या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि गोलंदाजी करताना हॅट्रिक त्यानं